तर राम राम भाऊ कांदा. तर चालला आता आपण शेतात चालला बैल पाणी वगैरे पाहता पावसात आपल्या घरी खुऱ्या वगैरे आहे. तर आता बैलाला पाणी वगैरे पाहता चालला शेतात. तर भावानं पावसात आपला बैलाला पाणी पाजणं सुरू आहे. आता शेताची तयारी करून सुरू आहे आपले. तर आपल्या म्हशी वगैरे आहेत मस्तपैकी दिवस मोटर चालू करून आता बैलाला पाणी पाजणं वगैरे सुरू आहे, काम सुरू आहे ना. चाललं आता शेतात हे काम आहे. तर राम राम बोलू काम. तर भावांना आपली आता सकाळचं काम झाले, म्हशी वगैरे दूध वगैरे काढायचं. तर आता दुसरी शिफ्ट आपले दुसरा काम म्हणजे आपली बैल बंडी धरून सनी जावं लागते ना, शेणकात वावरात फेकून द्यावं लागते. हा दुसरा काम आहे. तर असा काम आहे आपला. तर भावांना थोडक्यात सांगायचं झालं तर नवीन वर्ष लागून सनी 13 दिवस कसे निघाले तर काही माहीत नाही चालला. उद्याची संक्रांत येऊन राहिली. तर असं काम आहे म्हणजे थोडक्यात सांगायचं असं त्याला म्हणण्याचं तात्पर्य माझा. तर वेळ कसा आहे ना निघून जाते, वेळ राहत नाही. आणि वेळेला काय म्हणजे कोणी थांबवू नाही शकत असं असते. म्हणजे टाईम इज मनी राहते. वेळ कशी निघून जाते. आपण कसे काय मॅच्युअर होऊन सनी हेंग होऊन सनी कसे काय आपली डेथ होऊन जाते, काही लाईफच्या पद्धत आहे. म्हणून जस्ट थोडक्यात म्हणजे थोडंसं सांगत असेल, जस्ट एन्जॉय युअर सेल्फ. म्हणजे स्वतःची जिंदगी आहे त्यात थोडासा मजा वगैरे म्हणजे जो बी पॉल भेटते मस्त मजेत आनंद भेटवा. आपला काय आपले म्हणजे आपल्या शेतीत बी आनंद येते, सुकून भेटते काम करण्यात. म्हणजे दुसऱ्याच्या कामाला आपल्या कामाला मस्त एन्जॉय आपली लाईफ करतो, खातून पितून कोणाला हिसाब वगैरे देऊ, मस्त आपली लाईफ वगैरे एन्जॉय करतो. तर असं काम आहे आपल्या शेतकऱ्या मुलाचा. म्हणजे लाईफचं सांगता नाही येत, फक्त जसं बी आहे तसं जगू. तर भेटूया आपल्या आता ब्लॉग. तर माझ्या संपूर्ण पाहून जा, कारण की आता ब्लॉगला आपला सुरुवात झाली. आता वाला काम म्हणजे शेणखात वगैरे उपसून सनी आता मग आंघोळ वगैरे करून सनी आपल्या म्हशीचं काम. तर असं दिवसभर म्हणजे आपल्याला कामच पुरते, पण एन्जॉयमेंट बी होते, एन्जॉयमेंट बी होते आणि आपलं काम बी होते. कारण की सायंकाळी आपली फॅमिली दिसते आणि फॅमिलीसोबतच आपला सगळा उठणं बसणं सगळं असं काम आहे. तर भावांना आपला व्हिडिओ थोडा आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा आणि एक थोडासा सपोर्ट आणि सबस्क्राईब करा. तर राम राम भावांनो. तर राम राम भावांनो का म्हणता. तर भावांनो आपण पाहू शकता आपल्या हातात गाडी आहे. ही एक काम नाही झालं तर दुसऱ्या कामावर शिफ्ट व्हावं लागते आपल्याला. पाहू शकता आपल्या व्हिडिओच्या मगावर ते बस आपल्या म्हशीच्या रुंदाला एक आपली म्हस आहे. तर असं काम आहे. पाहू शकता आपल्याकडे असं बोरवली आहेत, सोलर पॅनल सगळ्या सोलरच्या मोटरी चालतात. तर असं काम आहे. फक्त आपण आपल्या म्हशीच्या रुंदाला असं काम आहे आपल्या शेतकऱ्या मुलाच्या म्हशीच्या रुंदाला. म्हणजे आपलं असं काम आहे. ही एक काम झाला, दुसरा ही एक काम झाला की दुसरा कामाला रेडीच राहावं लागते. आता माझ्या हातात म्हशीची काडी देऊन सानं करावं लागते. काम कोणताही असो न कोणत्याच कामात मेहनत तर करावं लागते ना. माझा मग पाहू शकता हे खार वगैरे आली आहे, दुसऱ्याची आहे खार वगैरे मस्त. ते का रब्बीची पिकं सगळ्या रब्बी लावण्याची प्रोसेस बी सब आता तयारीला लागून गेला. तर म्हणलं आपण बी आपल्या तयारीला लागू. आपलाही म्हणलो चालू करून घ्या, कॅमेरा बनवून घ्या व्हिडिओज. तर आपलं काम सुरू आहे सध्या. आता तर सध्या 2-3 घंटे टाईम आहेत म्हशी घरी नेवाले नाही का नेऊ. तर असं काम आहे आपला दूध उत्पादक शेतकऱ्याच्या. आपल्याला कामच कोणचं आहे तर दूध उत्पादक शेतकरी. असं काम आहे भावांना आपला. चालून राहिला आपल्या म्हशी. तर भावांना आपला असा आहे, कष्टानं खातून प्रेमानं जगतून. कष्टानं म्हणजे मेहनत करतून. पाहू शकता ऊन पण आहे. तपणीला स्वतःच्या अंगावर घ्यावं लागते आणि मेहनत करावं लागते. म्हणजे दिवसभर असा म्हणजे कसं आहे ना, एक बैलाला कसं झुपतात बंडीले तसासारखं आपलं काम आहे. दिवसभर मगा फिरावं लागते म्हशीच्या. तर असं काम आहे. म्हशी चारा डबी काही सोपी नसते. हा म्हशी जिकडे गेल्या तिकडे चला. हा तर आपले व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि
करा, सपोर्ट सबस्क्राईब करा. तर राम राम भावांनो.